स्मार्ट अहमदनगर न्यूज। अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील गैरकारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांनी सोमवारी दिनांक 22 जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला। प्रारंभी भ्रष्टाचाराची वडकी घेऊन उपोषणकर्ते मोर्चाने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दाखल झाले होते। यामध्ये महाविकास आघाडीतील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाकडून त्रस्त झालेल्या नागरिकांनी देखील सहभाग नोंदवला। उपसंपादक शुभदा बिगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। मोबाईल दाखवतो साहेबांना एक विनंती आहे, संपूर्ण सराफ संघटनेमार्फत साहेबांना विनंती आहे की हा विषय तुम्ही संसदेत घ्या। यांच्यावर खंडणीचा गुन्हा लावा, अपहरणाचा गुन्हा लावा आणि या टोळीला मोका लावल्याशिवाय सोडू नका। आता आता आपण सुद्धा आपल्या ही भूमिका आपल्याला हे लक्षात आली तीव्रता काय। आता सगळ्यात महत्वाचं, हे जे कर्मचारी आहेत ना, या ज्या महिलांनी नाव सांगितले, या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय उठायचं नाही, हा निर्णय। आणि कोण एसपी त्याला पाठीशी घालतो ना, त्याचे सुद्धा माझ्याकडे सगळे दात आहे। एसपीला वाटत असेल मी लय एसपीला वाटत असेल मी लय सुरक्षित आहे, हा। त्यामुळे जे जे पोलीस कर्मचारी ज्या ऐक ना, आता काय झालं ना, ऐक ना तुझं, ज्या पोलीस कर्मचाऱ्याने तो कोणाचा हित संबंधित असो, तो एखादा आपला जरी कार्यकर्ता असला तर जर समाजाला त्रासदायक असेल ना, त्याला पाठीशी घालायचं नाही। हे थांबलं पाहिजे ना। आता उद्ध्वस्त झाले लोक, यांच्या पायी उद्ध्वस्त झाले, हे गुन्हे अन्वेषण शाखेमुळे आता उद्ध्वस्त झाले। त्यामुळे आता आपला निर्णय सगळ्यांचा झाला निर्णय। आपले काही लोक आता बोलण्यासाठी गेलेले, पण आता मी तरी या मुद्द्यावर ठाम आहे। गुन्हे पहिले दाखल करायचे त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर, आणि रिकव्हरी तुम्ही रिकव्हरी शिकवता ना आम्हाला, तुम्ही वसुली करताना आमच्या लोकांच्या सोन्यावरची वसुली झाली पाहिजे। बिचारे उद्ध्वस्त झाले ना, गळ्यातलं सोनं नाणं मोडून जंगलात आणून मारहाण करायचं। त्या आमचं सुभाष मरकडच्या बायकोचं गंठन चोरून आणलं नालायकांनी। बरोबर, सुभाषराव मडीचा आपला राष्ट्रवादीचा पदाधिकारी, त्याच्या गळ्यातून, त्याच्या बायकोच्या गळ्यातून 5 तोळ्याचं गंठन चोरून आणलं। हे मंत्र पुढे तक्रार होती, ती तक्रार द्या, तक्रार नाही, काय नाही, ही कोणचा प्रकार? अरे कांगापूर पोलीस स्टेशनला कसं हे सगळे बक्षे घेत ना, 3 लाख रुपये घेतले, इकडे अरे हे लक्षात घ्या सगळे। तो मनोहर गोसावी ह्यो घरी माझ्यावर कुठलाही प्रकारचा गुन्हा दाखल नव्हता, एक साधा अर्जही दाखल नव्हता। हा मनोहर गोसावी, परत तो गव्हाणे, परत तो EPI थोरात, हे रात्री अनलिगली माझ्या घरी आले। येताना पाथडी पोलीस स्टेशनचा प्यायला पण घेऊन आले। आल्यानंतर नेते मला त्यांनी अनलिगली माझ्या घरात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा विचारलं, म्हणजे तुझ्या पोराने, म्हणजे माझ्या आईला म्हणले का त्यांनी 302 केला। आता विषय काय होता, अरुण मोरेचा। अरुण मोरे आम्ही फक्त ऍक्सिडेंट झाला त्याला काढलं, ही माझी चूक। कोणी अजिबात तक्रार केली नाही, काय नाही।
आणि सामानाची उचक पाचक करत असताना त्यांनी माझ्या बायकोचं गंठण 5 तोळे 2 ग्रॅमचं गंठण, माझ्या मुलीची अंगठी हे त्यांनी घेतली. एवढ्यातच थांबला नाही तो मनोहर गोसावी. त्यांनी खिशातले 1200-1500 रुपये होते ते सुद्धा काढले आणि त्याच्यानंतर मला घेऊन आले. माझ्या हॉटेलची पूर्ण सर्चिंग केली. हॉटेलचे गल्ल्यामधले सुद्धा एक 1600-1700 रुपयाचा काय आपण ठेवतो ना, ते सुद्धा नाही पुरले. त्याच्यानंतर मला इथं आणलं. त्याच्यानंतर मला म्हणले तू आता 5 लाख रुपये दिले तर तुझ्या 302चा गुन्हा दाखल. मग आता 5 लाख रुपये त्याच्या इज्जतीचं कुठून काय करायचं. घरी फोन केला. घरी आपले पाहुणे काकडे साहेब, त्यांना तिथून 3 लाख रुपये हे घेतले. तो मनोहर गोसावी आणि त्याचं तो गव्हाणे आणि काळ्याला आहे बघा, काळ्याला जाड्याला त्याचं नाव काय मला माहित नाही. काळा जाडा आणि चष्मेवाला, मी त्या याच्यात पण हे केलं. यांनी मला ती चपटी कार होती बिगर नंबरची, मला औरंगाबाद हायवेवर नेलं. 3 लाख रुपये माझ्याकडून यांनी तिथं घेतले आणि मला तिथं पांढरीच्या पुलावर सोडलं नेते. आता इज्जतीच्या भेनं हे झालं. पण ज्या दिवशी मी तुमच्याकडे आलो आणि मला तो थोरात तिथं दिसला, माझं म्हणजे 120 ला टेम्परेचर गेलं. तुमच्या पुढं मी एकही शब्द आतापर्यंत बोललो नव्हतो नेते, पण आज त्या दिवशी मला राहलंच नाही. आणि परत जर तो गोसावी मला मनोहर गोसावी म्हणला, जर तू कोणाला हे जर सांगितलं तुला गाजा चरस याच्यात तुला सोडू. आणि यांचा घोगरगावचा काय नाव त्याचं एकदम शिल्लक माणूस आहे, ड्रग्स घेऊन येते. उगले बंडू उगले म्हणून यांचा एक एजंट आहे घोगरगावचा, ड्रग्स घेतो ते ड्रग्स, आणि त्यांचा तो एजंट आहे. त्याच्या सांगण्यावरून मला उचलेलं. कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही, अर्ज नाही, काय नाही, काहीच नाही. या प्रकारे ह्या हरामखोर लोकांनी माझ्यावर अत्याचार केलं. आता नेते तुम्ही आहेत का, आम्ही जेलमध्ये बसायला तयार, पण ह्या सोडू नका. तुम्ही ऐका निलेश लंके हा बोलवलं म्हणे एक सोन्याचं बिस्किट द्या म्हणे. म्हणजे साहेब सोन्याचं बिस्किट कुठून द्यायचं. तर मग म्हणे थांब म्हणे तू बाहेर जा म्हणे जरा वेळ. मी बाहेर गेले. मला एक असं झेरॉक्सचा कागद दाखवलं. म्हणे तुझ्या नवऱ्याच्या नावावर एवढं सोनं आहे म्हणे. मी सर तो वाचलाही नाही आणि काही पाहिलंही नाही. तर ते बोलले एवढं सोनं आहे ते तुम्हाला रिकवर करून द्यावं लागेल. आणि माझ्या नवऱ्याची माझी त्यांनी भेटमध्ये त्याचं तोंडही दाखवायला तयार नव्हते. मग आपण करणार काय. मग मी तिथे थांबले. त्याच्यानंतर माझं दीर आणि शिवी ज्वेलर्स आहे कापड बाजारामध्ये, त्यांच्याकडे गेले. 2.5 लाख रुपयाचं सोनं तयार केलं. यांनी सगळं सांगितलं. एक चैन बनवून आणा, त्याला गंठण आणा, 1 तोळ्याचं लॉकेट आणा, सगळं सांगितलं. तशा पद्धतीने आम्ही बनवून आणलं. मग कर्डिले साहेब तिथं होते. कर्डिले साहेबांनी ते सगळं घेतलं आणि मग नंतर आतमध्ये कॅबिन मध्ये आय साहेब बसले होते. त्यांनी सगळं ते ताब्यात घेतलं. परत मला बोलावलं की म्हणे आम्हाला बिल पण पाहिजे म्हणे. मी परत दुकानात गेले, बिल घेऊन आले. बिल त्यांना दिलं. 5 मिनिटामध्ये आतमध्ये बसला. म्हणे आता तू काय कर, एक पाय आहे पायाला मारलं होतं पट्ट्यांनी. म्हणे तुझे पाय घास म्हणे, म्हणजे तुला चालता येईल. म्हणजे मारलं यांनीच आणि सांगता येच. मग एवढं करून मी त्याला घेऊन आले. त्याचा आजचा दिवस मी एसपी ऑफिस आले फक्त साहेबांच्या शब्दामुळं, की साहेबांनी शब्द दिला होता की माझ्याकडे भरपूर केसेस आलेले, आपण एकदा त्याचं काय ते करू. आम्ही कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली नाही, काहीच नाही केलं. आता साहेबांच्या म्हणण्यावरून तोफखान्यामध्ये मी आपल्या कोतवालीमध्ये आता केस करून आले. साहेबांनी सांगितलं कोकाटे मॅडम होत्या, सगळं कोकाटे मॅडमच्या हातामध्ये दिलं. हो घेतली त्यांनी, पेपर बघितलं, सगळे बघितलं. अभिषेक दादासोबत त्यांचा फोन पण झाला आता. आणि मग ते कोकाटे मॅडमकडे केस दिली. आता कोकाटे मॅडम बोलले 2 दिवस मी दौऱ्यावर चालले, त्याच्यानंतर काय ते आपण तपास करू. नाही अर्ज घेतला, जो मी टाईप करून घेतला होता तोच त्यांनी घेतला. हा त्यांनी, मला त्यातलं काही माहिती नाही सर जास्ती, पण मी जो कागद टाईप करून दिला होता ना ते घेतली. आणि ते बोलले कोकाटे मॅडम फक्त एवढं बोलले की 2 दिवस मी कामानिमित्त बाहेर चालले, त्याच्यानंतर तुमची सगळी त्याची पण चौकशी होती. म्हणलं मॅडम मी चौकशीसाठी तयार आहे. की 1 रुपया सुद्धा जास्त मागितलेला नाहीये. जेवढं आहे मला माझं तेवढं पाहिजे बस. आणि गुन्हेगारी थांबली पाहिजे. बिरजू हा 1 नंबर चोरटा आहे आणि त्याचं सगळं रेकॉर्ड तुम्ही बाहेर काढा. तो आज जरी मेला जेलमध्ये तर त्याला नातेवाईक नाही, पण तुम्ही तुमच्या घरातील लोकांची फसवणूक करू नका. आज माझी सासू MIC मध्ये कामाला आहे. आमची परिस्थिती होती म्हणून मी अर्ध्या